साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह 7 आरोपींची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता झाली। पुराव्यांच्या अभावी मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष ठरवण्यात आले। मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यात एनआयए विशेष न्यायालयानं हा निकाल दिला आहे। तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागलाय। साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितांसह मालेगाव स्फोटातील 7 आरोपी निर्दोष मुक्त। पुराव्यांअभावी सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। स्फोटासाठी वापरण्यात आलेली बाईक साध्वी प्रज्ञा सिंह यांची असल्याचा पुरावा नाही। बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही। सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळच्या राजकीय लोकांकडून आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलं। फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं, पण या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही। मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये। मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह निर्दोष मुक्त। आरडीएक्स कर्नल पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा नाही। कर्नल पुरोहित यांनी बॉम्ब बनवल्याचा पुरावा नाही। पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। अभिनव भारतचा निधी बॉम्बस्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। कोर्टाने हे सांगितलं की जे 325 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना आरडीएक्स मिळवलं, त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाहीये। त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं। मोबाईलमध्ये कोणतेही पुरावे सापडले नाही। बोटांचे ठसेही कुठे सापडले नाही। आरोपींनी बैठका केल्या याचा पुरावा नाही। आरोपींच्या विरोधातील बहुतांश आरोप चुकीचे। फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही। निर्दोष मुक्तता झालेले कर्नल पुरोहित कोर्टात काय म्हणाले? मला जी शिक्षा या 17 वर्षांमध्ये मिळाली ती मी भोगली। जामिनावर येऊनही मला बरंच काही सहन करावं लागलं। जे काही घडलं ते वाईट होतं। तपास यंत्रणा चुकीची नसते, पण त्यामध्ये काम करणारे जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे। ठीक आहे, जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही। जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे, त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे। ठीक आहे, कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठल्या मला काही स्वतः स्वारस्य नाही। ठीक आहे, ज्या प्रकारे आतापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली, कोर्टाच्या या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते याच्यात मला जास्ती आनंद आहे। आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता निवडलंय, याच्यासारखं दुसरं सुख मला दुसरं काही नाही।